ग्रामीण भागामध्ये सुद्धा शहरी भागापेक्षा जास्त किंबहुना प्लास्टिकचा वापर आता अधिक वाढत चाललेला आहे। ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पॅकेजिंगच्या वस्तू आता दऱ्याखोऱ्यांमध्ये डोंगरांमध्ये यायला लागल्या आहेत, पण त्याचा कशा पद्धतीने विल्हेवाट लावावी याचा अजूनही या ठिकाणी पाहिजे तेवढा विचार केला जात नाही। गावांमध्ये लोक वेगवेगळ्या ब्रँडच्या वस्तू या ठिकाणी येतात, लोक त्याला वापरतात आणि ग्रामीण भागातल्या महिला चुलीमध्ये त्याला पेटवतात आणि त्याच्यामुळे त्यांना आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या होतात। कॅन्सर, दमा यासारखे आजार त्यांना बळी पडावं लागतं। त्याचप्रकारे उघड्यावर टाकलेल्या प्लास्टिक कचऱ्यामुळे जी मोकाट जनावरं आहेत ती त्याच्यामध्ये जातात आणि ते प्लास्टिक खातात। तर अशा ज्या काही समस्या आहेत त्या दिवसेंदिवस गावांमध्ये वाढत चाललेल्या आहेत। ह्या सगळ्या गोष्टींवर बारकाईने विचार करण्याची कुठेतरी गरज आता आपल्याला भासू लागली आहे। त्या सगळ्यांचाच एक गांभीर्याने विचार करून ग्रीन कम्युनिटी फाउंडेशनने माणगाव सोबतच रायगड जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये काम करायला 2019 साली सुरुवात केली। आम्ही एक लोकल पार्टनर शोधत होतो आणि तेव्हा आमचा संपर्क स्वदेश फाउंडेशन यांच्याशी झाला। ते रायगडमध्ये बऱ्याच गावांबरोबर काम करतच होते, पण त्या गावातही कचऱ्याची समस्या होती। म्हणून आम्ही असं ठरवलं की त्या गावांबरोबर आपण एक छोटा पायलट प्रोजेक्ट चालू करूया। मग 2019 साली आम्ही 7 गावांमध्ये कचरा व्यवस्थापनाला सुरुवात केली। आणि आज बघता बघता 400 पेक्षा अधिक गावांमध्ये आपण एक जे काही रिवर्स जे काही वेस्ट आहे ते घेऊन जाण्याचं काम आपण या 7 तालुक्यात करतो आहे। याच्यामध्ये सुरुवातीला आपण काय करतो की ग्रामपंचायतींमध्ये ग्रामपंचायत जी काही यंत्रणा आहे त्याच्यासोबत आपण मीटिंग घेतो आणि त्यानंतर आपण त्या गावामध्ये एक वर्कशॉप अरेंज करतो, जेणेकरून लोकांना कचऱ्यातला फरक समजावा, त्याचे दुष्परिणाम समजावेत, जेणेकरून ओला सुका कचरा हा त्यांनी वेगळा करावा। त्यासाठी आपण गावकऱ्यांना प्लास्टिकची रियुजेबल एक पिशवी देतो, ज्याच्यामध्ये ते त्यांच्या घरातला सगळ्या प्रकारचा सुका कचरा हा त्याच्यामध्ये जमा करतात। ओल्या कचऱ्यासाठी ग्रामीण भागामध्ये सगळीकडे शेती आहे किंवा परसबाग आहे, त्याच्यामध्ये त्यांना विल्हेवाट लावण्यासाठी आपण सूचना देतो। प्रत्येक तालुक्यानुसार आपण व्हॉट्सअपचे काही ग्रुप बनवलेले, त्याच्यामध्ये प्रत्येक गावातली काही जबाबदार 2-3 व्यक्तींना आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे, जेणेकरून ज्या वेळेस महिन्याभराचं ज्या वेळेस शेड्यूल तयार होतं की कुठल्या रूटमध्ये कधी गाडी जाणार आहे, त्या शेड्यूलनुसार त्या लोकांना ती अपडेट होते आणि मग त्यांच्या गावामध्ये गाडी कधी येणार आहे हे त्यांना कळतं, मग ते गावामध्ये नियोजन करून ठेवतात। त्याच पद्धतीने आपण प्रत्येक गावामध्ये काही बोर्ड लावलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण प्लास्टिक सुका कचरा मुक्त गाव असा एक प्रकारचा बोर्ड आहे, त्याच्यामध्ये आपण एक तारीखेचा एक कॉलम ठेवलेला आहे आणि त्यांनी जो जमा केलेला सुका कचरा आहे तो सुका कचरा आपण दर महिन्याला आपली संस्थेची गाडी ही त्या गावामध्ये जाते आणि गावामध्ये गेल्यानंतर आपण आपल्या गाडीवर अनाउन्समेंटची सिस्टम केलेली आहे, ज्यामुळे गावात गाडी आल्यावरती ती वाचते आणि त्याच्यानंतर गावातल्या लोकांना कळतं की आज आपल्या गावामध्ये सुका कचरा संकलनासाठी गाडी आलेली आहे। आणि मग त्याच्यानंतर गावकरी तो कचरा त्या ठिकाणी सगळा घरातला सुका कचरा, मग त्याच्यामध्ये प्लास्टिक असो, काचीच्या बाटल्या असो, कपडे असो, थर्मोकॉल असो, इतर काही कागद, पृष्ठा, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सुका कचऱ्यातल्या त्या लोक ते घेऊन येतात आणि गाडीवरचे कर्मचारी तो आपल्यासोबत पुनर्तपासणी करून, म्हणजे त्याच्यामध्ये कुठेतरी ओला कचरा नाही याची खात्री करून मग तो आपल्या गाडीमध्ये त्याला घेतात। आम्ही कचरा नदीमध्ये पण टाकत नाही, त्या आजूबाजूला पण कचरा टाकत नाही। आम्ही पिशवीमध्ये कचरा साठवतो आणि गाडी आली की गाडीमध्ये आम्ही कचरा देतो, कुणालाही आजूबाजूला कचरा टाकून द्यायला सांगत नाही। आणि सुका कचऱ्याला नंतर आमच्याकडे गाडी यायला लागली आणि आम्ही गाडीमध्ये तो सुका कचरा द्यायला सुरुवात केली। ते सगळं असं नेहमी आम्ही तेच करायला लागलो की आम्ही आज 3 वर्ष सुका कचरा ओला कचरा वेगळा करून देतो। प्रत्येक तालुक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं ऑपरेशन व्यवस्थितपणे चालावं यासाठी काही आपण कोऑर्डिनेटर सुद्धा आपण ठेवलेले आहेत। माझं काम असं आहे की गावामध्ये जाऊन अध्यक्षांना वगैरे भेटून कचरा व्यवस्थापनच्या ट्रेनिंग विषयी त्यांच्याकडून डेट घेणे
आणि डेट भेटल्यानंतर ट्रेनिंगचे अरेंज करून त्यांना कचरा व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं याविषयी ट्रेनिंग द्यायचं काम आहे. त्याच्यामध्ये मी सुका कचरा ओला कचरा कसा कोणता आणि कसा ठेवायचा, कशामध्ये ठेवायचा आणि कशा प्रकारे त्याचं नियोजन करायचं याविषयी सविस्तर माहिती देतो त्यांना. ग्रामसभेमध्ये मी हा आपल्या संस्थेचा जो सुका कचरा जो विषय आहे तो मी चांगल्या पद्धतीने त्याच्यासमोर सांगितला जातो किंवा त्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत. ज्यावेळेस ही संकल्पना लोकांच्या मनामध्ये रुजते त्यावेळेस ती कमिटी गावातर्फे निर्णय घेऊन एकमेकांना आम्हाला सांगतात की तुमची संकल्पना खूप चांगली आहे, तर आमच्या गाव पातळीवर आम्ही निर्णय घेऊन तुमच्या संस्थेची गाडी आमच्या गावामध्ये काम करावी अशी आमच्या पूर्ण ग्रामविकास गावातल्या लोकांची इच्छा आहे. आणि गाडीमध्ये घेतल्यानंतर तो कचरा आपल्या ग्रीन कम्युनिटी फाउंडेशनच्या MRF या ठिकाणी सुका कचरा संकलन केंद्रावर नेला जातो. पेक्षा अधिक गावांमध्ये ड्राय वेस्ट कलेक्ट करतो आणि कलेक्ट करून आपण होरगाव येथे आपलं MRF सेंटर आहे तिथे येऊन अनलोडिंग करून वेट करतो. MRF सेंटरला आपल्याकडे 6 सफाई साथी आहे, त्यांच्या मदतीने आपण सुका कचरा शॉर्टिंग करून घेतो. काही कचरा खराब असला की आम्ही सरांना मोबाईल मार्फत फोन करून सांगतो की असं असं हे माल आहे, तर ते येऊन नंतर मग त्याच्यावरती विश्लेषण करून त्याच्यावरती काही उपाय करून मग त्या लोकांना सांगून नंतर मग येणारा माल हा व्यवस्थित येतो. आपण 12 कॅटेगरीमध्ये त्यांचं वर्गीकरण करतो. प्लॅस्टिक बॅग, MLP, हार्ड प्लास्टिक, कापड, पेट बॉटल, पेपर, फुटलेली काच बॉटल, मेडिकल बॉटल, फुटवेअर, रिजेक्ट वेस्ट, प्लास्टिक गोणी अशा प्रकारे शॉर्टिंग केले जातो. जिथे जिथे GCFने सुका कचरा उचलण्याची योजना राबवली ती गावे आता स्वच्छ दिसत आहेत आणि त्यांना त्यांच्या गावात कचरा वेगवेगळा करण्यात अभिमान वाटत आहे. एप्रिल 2023 पासून आतापर्यंत GCFने 80 टनापेक्षा अधिक सुका कचरा गोळा केलेला आहे आणि तो रिसायकलिंगसाठी पाठवला आहे. आपण निर्माण केलेल्या सुका कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, तसेच आपले गाव स्वच्छ, सुंदर व आकर्षक दिसावे तर तुम्ही ग्रीन कम्युनिटी फाउंडेशनच्या टीमसोबत संपर्क करू शकता. माझे गाव स्वच्छ गाव, माझे गाव सुंदर गाव.